कोल्हापुरात 15 ऑगस्टला ई बस चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ. पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापुरात 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर. बुद्ध गार्डनमध्ये उभारल्या जात असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार महाडिक यांचा आढावा. केंद्र शासनाच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी मंजूर करण्यात आलेल्या 100 इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोच्या कामाचा आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी आज घेतला. बुद्ध गार्डन परिसरातील 5.5 एकर जागेत उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाची पाहणी करताना त्यांनी कामासाठी 5 ऑगस्टची डेडलाईन निश्चित केली असून 15 ऑगस्ट रोजी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून 12,65,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुद्ध गार्डनमध्ये चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बस डेपो, चालकांसाठी निवास, कॅन्टीन, इलेक्ट्रिक रूम, कंपाऊंड वॉल, फ्लोरिंग, कॉलम आदी कामे सुरू आहेत. खासदार महाडिक यांनी या सर्व कामाची प्रत्यक्ष पाहणी करून महावितरण व हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सूचना दिल्या. या बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबल, प्रकल्प विभाग प्रमुख PN गुरव, कंत्राटदार निलेश पाटील, कन्सल्टंट प्रशांत हडकर, MSEBचे शिरसाट, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साईट इंजिनियर सोहम भंडारे आदी अधिकारी सहभागी होते. 100 ई बसेसच्या आगमनाची तयारी झाली असली तरी चार्जिंग स्टेशन अपूर्ण असल्यामुळे त्या अद्याप मागवल्या गेलेल्या नाहीत, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. काम गतीने पूर्ण करून कोल्हापूरकरांना आधुनिक व पर्यावरणपूरक बस सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या बैठकीस माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, संग्राम निकम, रविकिरण गवळी, जयराम निंबाळकर, मंगलाताई निपाणीकर, मोहसिन बागवान, फिरोज बागवान आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.